बहिणीचा अश्विनीला विचारायला पाहिजे तुम्ही, कारण जाहीरपणे ते सांगतायत माझी बहीण आहे, भाऊजी आहे आणि ते पण तेवढंच खरं आहे की आमच्या मामाजींच्या आणि त्यांच्या अश्विनीच्या त्यांच्या घरगुती संबंध आहेत, चांगले रिलेशन आहेत. आणि आता ही का टीका-टिप्पणी माझ्यावर करतात, तुम्हाला राजकारणाचा तो पार्ट असू शकते, परंतु हे भाऊ-बहिणीचा विषय असल्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही. पण असं होत आहे की बाबा एकीकडे इलेक्शन आल्यावरच असे का गोष्टी येतात? हां, माझा एक सल्ला आहे की निवडणुकीमध्ये सरकारमध्ये जर आपण आहोत, तर सरकारचे प्रोजेक्ट काय आणू शकतो, काय चांगलं काम करू शकतो, याच्याकडे जास्त फोकस असायला पाहिजे. परंतु आपण सरकारमध्ये असताना आपण चौकशी करू, हे करू, भ्रष्टाचार करू, तर हे विरोधकांची भूमिका आपण निभावतो असं मला वाटते. आणि म्हणून एकंदरीत हे जे प्रकार आहे, कधी-कधी आम्हाला विचारतात की बा हे सगळे विरोधक बोलायला पाहिजे, ते हेच काय बोलतात, तर काही ह्यांचं काय दोघांचा काँग्रेस आणि परिणय भाऊंचा काही सेटलमेंट तर नाही झाला आहे. तर हा असे प्रश्न मला विचारतात कधी-कधी. तर मला पण कधी-कधी असं वाटते की खरंच त्यांची भूमिका हे निभावतात. हे दोघांचं काही आपसात काही ताळमेळ तर नाही आहे. ते आता येणाऱ्या काळात समजेल. सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्ट संदर्भात सर्वांना असं वाटलं होतं की ज्या पद्धतीने तुमच्या गडात येऊन यांनी तुमच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली, तर सर्वांच्या अशा अपेक्षा होत्या की काल शिंदे साहेबांसमोर तुम्ही काहीतरी आक्रमक पवित्रा घ्याल आणि महिलांच्या सन्मानार्थ जो तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून बसले होते त्यावर काहीतरी योग्य निर्णय असं त्याच्यामध्ये होईल. बघा, राजकारणात महिलांचा विषय आणायलाच नाही पाहिजे. पहिली गोष्ट, कुठली पोस्ट असेल, कुठलीही गोष्ट असेल, याला प्रत्येक राजकारणी, प्रत्येक पक्षाच्या लोकांनी निग्लेक्ट करायला पाहिजे, दूर ठेवायला पाहिजे. पण एखादा विशिष्ट पक्षाचे कोणी व्यक्ती करत असेल आणि पोलीस त्याची चौकशी करत असेल, काय पोलीस तर कोणाच्या बंदोबस्त म्हणजे दबावामध्ये नाही आहे. अरे इतकं मोठं महाराष्ट्राचे गृहमंत्री, सक्षम गृहमंत्री आहे आपल्याकडे, आणि तुम्ही पोलीस विभागावरती जर आरोप करत असाल, त्याला जर सस्पेंड करत असाल, तर हे पोलीस विभागाची म्हणजे त्याला दबाव आहे, पोलीस विभागाचे गृहमंत्र्यावरती दबाव आहे, तर हे चुकीचं आहे. महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी असं काही उलटं करू नये जेणे की महायुतीच्या मोठ्या नेत्यांना ह्याचा उत्तर द्यावं लागेल. आणि म्हणून मी म्हणतो की पोलीस विभाग जे काही चौकशी करतात करू द्यायला पाहिजे. आणि जर समजा आपण चुकलो असेल तर त्यांना माफी मागून तो विषय थांबून द्यायला पाहिजे. कारण शेवटी महिला ही कोणती जातीपातीची, धर्माची नसते. ही महिला असते. महिलाचा सन्मान सगळ्या पक्षांनी करायला पाहिजे. भंडाराची खूप ही चांगली संस्कृती आहे की आतापर्यंत कधीच असं घडलं नाही, हे पहिल्यांदाच होतंय. उलट चोरी करायचे आणि उलट बोंबा मारायचे, हे थांबवणं गरजेचं आहे. आणि आपण पण मीडियाना माझी विनंती आहे की याला आता जास्तीत जास्त तोल देऊ नका, हा विषय संपलेला आहे. भगिनी होते, महिला मोठ्या प्रमाणात होते आणि काल पण सगळं ऐकण्यासाठी शिंदे साहेबांना सगळे गर्दी झाली होती. आणि ह्या शिंदे साहेबांनी काल एक खूप सुंदर बोललेत की आम्ही टीकेला विकास कामांना उत्तर देऊ. आणि त्यांनी बोललेत का विकासाकडे आपला फोकस असायला पाहिजे. विकास केलं तर जनता स्वतः आपल्यासोबत राहते. आणि कालपासून वातावरण खूप सुंदर झालेलं आहे, चांगलं झालेलं आहे. विधानसभेसारखंच आता वातावरण, विधानसभेपेक्षा चांगलं वातावरण झालेलं आहे. आणि आमचं फोकस विकास कामं आहे, लोकांच्या हिताचे कामं आहे. आम्ही कोणाला पण टीका-टिप्पणी करणार नाही. आमच्या कार्यकर्त्यांना मी सांगितलेलं आहे, कोणावरती टीका-टिप्पणी करू नका. आपण सत्तेमध्ये आहोत, सत्तेमध्ये लोकांना काय देऊ शकतो, सत्तेमध्ये लोकांचं किती चांगलं काम करू शकतो, हे आपल्याला दाखवायचं आहे. विरोधकांचं काम आहे टीका-टिप्पणी करायचा. आणि दुर्भाग्य आहे की आपलेच मित्रपक्ष काही जर आपल्यावर टीका-टिप्पणी करत असतील तर त्यांचा प्रश्न आहे. परंतु आम्ही विकासावर बोलू, विकासाच्याकडे फोकस करू. कारण आता अंतिम 4-5 दिवस राहिलेत. निगेटिव्ह बोलण्यापेक्षा सकारात्मक लोकांमध्ये जर गेलं तर लोकांचा जास्त प्रतिसाद वाढते आणि आम्ही मोठ्या प्रकाराने आम्ही जिंकतोय, हे तेवढंच खरं आहे. कारण आम्हाला जे लोक भेटायला येतात, सांगतात, आपल्या सगळ्यांच्या मार्फत जे आम्हाला माहिती पडते का चांगला प्रतिसाद आहे. आणि उच्च शिक्षित जे आहे डॉक्टर अश्विनी भोंडेकर, याच्या वक्तृत्वाची खूप चर्चा